छत्रपती संभाजीनगर मधला एक 23 वर्षांचा तरुण ज्याचा पगार आहे फक्त 13,000 रुपये, पण त्याने 4 महिन्यांपूर्वी BMW कार घेतली आहे. शहरामध्ये आलिशान 4 BHK फ्लॅट घेतलाय आणि गर्लफ्रेंडला गिफ्ट केलाय. 35 लाख रुपयांचा डायमंडचा चष्मा सुद्धा त्याने केलाय. मग आता तुम्ही म्हणाल की 13,000 रुपये कमवणाऱ्या कर्मचाऱ्याला हे सगळं कसं काय शक्य झालं? पण हे घडलंय. या तरुणाने तब्बल 21 कोटी 59 लाख रुपयांचा घोटाळा केला आणि त्यामधून या सगळ्या भानगडी सुद्धा केल्या. संभाजीनगरच्या विभागीय क्रीडा संकुलामध्ये कंत्राटी तत्वावरती लिपिक म्हणून काम करणारा हर्षल कुमार क्षीरसागर या घोटाळ्याचा मास्टर माइंड आहे. त्यानं इंटरनेट बँकिंग आणि बनावट सह्या करून क्रीडा विभागाचं अख्खा अकाउंट खाली केलंय. हर्षल कुमारसह अन्य 2 कंत्राटी कर्मचाऱ्यांचा सुद्धा या प्रकरणामध्ये समावेश होता. त्यांना सध्या पोलिसांनी अटक केली आहे, पण मुख्य आरोपी हर्षल कुमार हा सध्या फरार आहे. दरम्यान आरोपी हर्षल कुमार याने हा सगळा घोटाळा नेमका केलाय तरी कसा, बघूयात. आरोपी हर्षल कुमारनं उपसंचालकांचं नाव आणि सही वापरली आणि बँकेला ईमेल पाठवला. ईमेलद्वारे आरोपीनं क्रीडा विभागाच्या खात्याला स्वतःचा मोबाईल क्रमांक सुद्धा जोडला. मोबाईल नंबर जोडल्याच्या नंतर नेट बँकिंग सुविधा सुरू केली आणि आपल्या 2 खात्यांमध्ये पैसे ट्रान्सफर केले. एकूण 12 पेक्षा जास्त अकाउंटवर आरोपीनं पैसे ट्रान्सफर केलेत. हर्षल कुमार क्षीरसागरच्या एका खात्यामध्ये तब्बल 3 कोटी रुपये पोलिसांना आढळलेत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.